आज मी तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी, त्याचप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये कुठेही नस दबलेली असेल, टाचदुखी, या सर्वांवरती अतिशय सुंदर उपाय सांगणार आहे। या उपाय करता आपल्याला एक तेल बनवायचे आहे। यासाठी आपल्याला 3 घटकांची गरज आहे। सर्वात पहिला घटक 50 ग्रॅम मोहरीचे तेल, दुसरा घटक 10 ग्रॅम ओव्याची फुलं आणि तिसरा घटक 4 ते 5 वड्या भीमसेनी कापूर। या 3 घटकांची आपल्याला गरज आहे। सर्वप्रथम 10 ग्रॅम ओव्याची फुलं आणि 4 ते 5 वड्या भीमसेनी कापूर या दोन गोष्टी एकत्र करून त्याला व्यवस्थित पद्धतीने कुटून घ्यायचे आहे। कुटल्यानंतर त्याला पाणी सुटेल। या मिश्रणाला तुम्ही 50 ग्रॅम मोहरीच्या तेलामध्ये ऍड करा, व्यवस्थित पद्धतीने मिक्स करा आणि हे जे तेल आहे हे तुम्ही एका बंद असलेल्या बॉटलमध्ये भरून ठेवा। काळजी ही घ्यायची आहे की ज्यावेळेस तुम्ही हे बॉटलमध्ये भरून ठेवताल त्यावेळेस तुमच्या त्या मिश्रणाचा वास जाता कामा नये, ही काळजी घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला जर गुडघेदुखी असेल तर गुडघ्यांवरती तेलाने मालिश करा, किंवा कंबरदुखी असेल तर कमरेवर मालिश करा, टाचदुखी असेल तर टाचेवर मालिश करा। टाचेवर मालिश केल्यानंतर तुम्हाला मुंग्या लागल्यासारखा आभास होईल। असा जर आभास होत असेल तर समजून घ्या आपल्या शरीरातले सर्व शिरा या मोकळ्या होत आहेत। त्याप्रमाणे रोज सकाळी या तेलाने मालिश करा। व्यवस्थित पद्धतीने मालिश केल्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर गरम पाण्याने आंघोळ करा। आंघोळ केल्यानंतर एकदम सुंदर असा रिझल्ट तुम्हाला या गोष्टीचा पाहायला मिळेल। हा उपाय तुम्ही रोज करू शकता, नियमित करू शकता। तुमचे गुडघेदुखी, तुमची कंबरदुखी, तुमच्या टाचांमधले वेदना, त्याचप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये कुठेही शिर दबलेली असेल अशा ठिकाणी या तेलाने मालिश करू शकता। आयुर्वेदावर विश्वास ठेवा। पेन किलर्स खाण्यापेक्षा हा उपाय करून बघा। आयुष्य तुमचं वेदनामुक्त होऊ शकते। धन्यवाद।